आदि पराशक्ती या टॅरो कार्ड्सला व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचू दे. ही रीडिंग 24 तासासाठी व्हॅलिड आहे आणि ही टाइमलेस आहे. जेव्हा पण तुम्ही कुठल्याही रीडिंगवर माझ्या याल तेव्हा तुमच्यासाठी नक्कीच इथे काही ना काही मेसेज असणार आहे. तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं, तुमच्या लाईफमध्ये याचा कसा उपयोग तुम्हाला झाला किंवा कसे ॲन्सर्स तुम्हाला मिळाले, कसं हे मॅनिफेस्ट झालं तुमच्या लाईफमध्ये. नक्की शेअर करा. कमेंट सेक्शनमध्ये संवाद नक्की साधा. ठीक आहे, चला तर करूया आजचा व्हिडिओ स्टार्ट. एम्प्रेस खूप सुंदर कार्ड आहे आणि हे 24 तास आणि टाइमलेस असं हे रीडिंग आहे. चला तर बघूया की पेंडुलम आपल्याला अजून काय गायडन्स देतो आहे. 33 नंबर मला असं वाटतंय की काही ना काही इम्पॉर्टन्सी तुमच्या लाईफमध्ये असणार आहे 33 नंबरची. आणि येणारा न्यू मून आहे का आता? हो, न्यू मून आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात काही ना काही मोठा बदल इथे मला होत असताना दिसतो आहे. आत्ता जो फुल मून गेला आहे आणि लुनर इक्लिप्स गेला आहे, म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण गेलं आहे, त्याचा पण इफेक्ट तुमच्या आयुष्यात नक्कीच काही ना काही झाला असेल. नवीन बातमी, गुड न्यूज तुमच्या लाईफमध्ये आली असेल किंवा तुम्हाला मिळाली असेल. तुम्ही आई बनत असाल किंवा वडील होत असाल तुम्ही. आणि अजून पण आहेत मेसेज, आपण पुढे अजून बघूया. हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवते का? हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवते का? हो. हे कार्ड मानसिकतेतील बदल अधोरेखित करतं का? हो. हे कार्ड कृती किंवा जागरूकता याबद्दल आहे का? हो. म्हणजे अंतर्गत बदल पण आहे. खूप महत्त्वाचा मेसेज असणारे आहे हा. आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे? कृती. या धड्याची तीव्रता पातळी किती आहे? या धड्याची तीव्रता पातळी किती आहे? माझ्या व्ह्यूअर्ससाठी या धड्याची तीव्रता पातळी किती आहे? %65. सॉरी. गायडन्स डायरेक्शन काय आहे? आजचे गायडन्स डायरेक्शन काय आहे?
पेशन्स आहे हे. ठीक आहे, इट्स अ पेशन्स. धैर्य, संयम. सी हे कार्ड आहे ना, आपण इथे बघतो आहे की हे एक प्रेग्नंट वुमन आहे. जसं 9 महिन्याचं बाळ एखादी स्त्री आपल्या पोटामध्ये ठेवते, तर म्हणजे 9 महिने तिला वेळ लागतो असा डेव्हलप व्हायला ते भ्रूण. तसंच म्हणजे ती किती पेशन्स असते, ती किती काळजी घेत असते आपली स्वतःची आणि बाळाची सुद्धा, की बाळाला काहीही चुकीचं तिच्याकडनं न दिल्या गेलं पाहिजे. इवन तिने काय ऐकायचं, काय बोलायचं, कुठे जायचं का नाही जायचं, एवढा पण आपण विचार करतो. तर तसंच काळजी आता तुम्हाला तुमच्याबद्दल घेण्याची आहे. आणि हे अंतर्गत बदल आपल्याला इथे मिळालेला आहे. म्हणजे आपला आतमध्ये काय चाललेलं आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, नर्चर करायचं आहे. कुठल्याही पद्धतीचा त्रास आपल्याला जर करून घेतोय, कोणी देतंय किंवा आपण स्वतःलाच त्रास देतोय, तर ते थांबवायचं आहे. कारण कुठेतरी तुमचं जी स्टेज आहे ना, ती बॉडीची जी लँग्वेज आहे किंवा बॉडीची सायकल आहे ना, ती बदलतीये. आणि त्यामुळे ना तुमच्या मेंटल एनर्जीमध्ये पण बदल येतोय. तुमचे विचार, तुम्ही आधीपेक्षा ओव्हर थिंकिंग करत असाल किंवा तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग करत असाल किंवा तुम्हाला सारखा स्ट्रेस येतोय, काळजी वाटते, असं काहीतरी होत असेल, तर नक्कीच हे थांबवायचं आहे. कारण तसं काहीही कारण नाही आहे. तुमचं एज असेल किंवा अशी काही परिस्थिती असेल त्यामुळे तुम्हाला हे असं होतंय. पण ही जी स्टेज आत्ता जी एनर्जी आहे ती 65% आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे 24 तासामध्ये जर तुम्ही काही चुकीचा निर्णय घेतला तर 65% त्याचा असर होणार आहे तुमच्या पुढच्या येणाऱ्या वेळामध्ये. म्हणजे दिवस असतील, हफ्ते असतील, महिने असतील, वर्षानंतर सुद्धा काही आपल्या डिसिजनचे परिणाम आपल्याला दिसतात. तर त्याचे परिणाम आपल्याला चांगलेच मिळावे ह्याकरिता आपण आत्तापासूनच खूप जागृत राहणं गरजेचं आहे. आणि डिसिजन घेताना पेशन्स ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. हेच या कार्डचं म्हणणं आहे की जशी गर्भवती स्त्री आपलं आणि म्हणजे घरचे सुद्धा तिची काळजी घेतात आणि ती सुद्धा तेवढीच अवेअर असते, तेवढं तुम्ही गर्भवती आहात असं म्हणजे तुम्ही समजू शकता की तुम्हाला किती डीप लेवलला जाऊन स्वतःची काळजी घ्यायची आहे ह्या वेळेस. ठीक आहे, कारण काही क्षण असतो तो क्षण जर तुम्ही सांभाळला तर तुमचा तो निभावून जातो वेळ. पण तुम्ही जर चिडलात, तुम्ही चुकीचे निर्णय घेतले, तुम्ही स्ट्रेसमध्ये, भीतीमुळे तुम्ही काही चुकीचे निर्णय घेऊन बसलात, तर पुढे मग त्याचे भोग आयुष्यभर भोगावे लागतात. तर खूप चांगला आणि महत्त्वाचा हा मेसेज तुम्हाला आज इथे मिळालेला आहे. आणि ह्या शब्दांनी जर तुमच्या आतमध्ये काहूर माचवलं असेल किंवा काही तुम्हाला जाणवत असेल, तर नक्की हा मेसेज तुमचाच आहे असं समजा आणि त्यावर विचार करा. ठीक आहे, तुम्हाला टीप अशी द्यावीशी वाटते की तुम्हाला जर काहीही तुमचे प्रश्न सुटत नसतील, उत्तरं मिळत नसेल, कोणाकडे जावं, कुठे बोलावं, कुठून सल्ला घ्यावा, कुठे मोकळं व्हावं असं जर वाटत असेल, तर तुम्ही असं करू शकता की एकांतात बसा, शांतपणे एकटेच बसा, डोळे बंद करा, नीट श्वास घ्या, श्वास सोडा, त्याकडे लक्ष द्या आणि मग तुम्हाला जे वाटते ते तुमच्याशीच तुम्ही बोला. किंवा तुमचे गुरु आहे, तुमची देवी देवता, कोणी पण ज्यांना पण तुम्ही मानता ना, त्यांचं स्मरण करा, त्यांना ती गोष्ट सांगा, त्यांना प्रश्न विचारा. कारण आपली कुलदेवता नेहमी आपल्यासोबत आपलं भलं
आपलं प्रोटेक्शन ती करत असते. तुम्ही तिच्याकडे कधीही जाऊ शकता. अगदी तुम्ही देव्हाऱ्यातच बसले पाहिजे असंही नाही, डोळे बंद करून तिचं स्मरण करा, तुम्हाला तुमचे उत्तरं मिळतील. हे नक्की करून बघा. एवढंच म्हणून मी हे रीडिंग संपवती आहे. जे मार्गदर्शन मिळाले ते शुभ फळ देऊ दे, सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोहोचू दे. आणि हे रीडिंग टाइमलेस आहे आणि 24 तासासाठी आहे. कमेंट सेक्शनमध्ये नक्की आधी पराशक्ती यांना धन्यवाद द्यायचा आहे. आणि तुमचे काही अनुभव असतील, काही रीडिंग ऐकून तुम्हाला अनुभव आले असतील आणि तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला, अवेअर राहिले, नक्की शेअर करा. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा आणि काळजी घ्या. बाय.